दर महिन्याला तुम्हालाही महावितरणाचं वीज बिल बघून कपावर हात मारण्याची वेळ आली आहे का? अनेक जणांना सोलार बसवण्याचा विचार करतात, पण त्यांच्या मनामध्ये एकच शंका असते की सोलार बसवल्यानंतर लाईट बिल कसं शून्य होतं आणि हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा काय खेळ आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर गोपीनाथ वैद्य. तर चला आज तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो. तर मित्रांनो, दुपारच्या वेळी कडक ऊन असतो, त्यामुळे सोलार पॅनल्स जास्त वीज निर्मिती तयार करतात. समजा तुमच्या घराला 2 युनिटची गरज आहे आणि तुमच्या सोलारने 5 युनिट वीज तयार केली, तर मग उरलेले हे 3 युनिट्स कुठे जातील? तर हे वाया जात नाही, तर हे तुमच्या घरातून थेट सरकारी ग्रीडला म्हणजेच महावितरणाला पाठवले जातात आणि यालाच विजेचे एक्सपोर्ट करणे असे म्हणतात. म्हणजेच तुम्ही महावितरणाला वीज विकत आहात. तर मित्रांनो, आता विचार करा की रात्री काय होतं? रात्री सूर्य नसतो, त्यामुळे सोलार वीज निर्मिती करत नाही. पण आपल्याला घरात लाईट्स, फॅन, एसी ह्या सर्व गोष्टी चालू ठेवाव्या लागते. मग ही वीज येते कुठून? तर ही वीज आपल्याला महावितरणाकडून पाठवली जाते, म्हणजेच विजेचे इम्पोर्ट करणे असे म्हणतात. तर मित्रांनो, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे नेट मीटरिंग. महावितरण महिन्याच्या अखेरीस काय करतं? तुम्ही महावितरणाकडून किती वीज घेतली आणि महावितरणाला किती वीज दिली याची सरळ वजाबाकी होते आणि यालाच तांत्रिक भाषेमध्ये नेट मीटरिंग असे म्हणतात. आणि मित्रांनो, तुम्ही महावितरणाला दिलेली वीज ही घेतलेल्या विजेपेक्षा जास्त असेल तर तुमचं लाईट बिल थेट 0 येतं आणि उरलेले युनिट्स हे पुढच्या महिन्यात ऍडजस्ट केले जातात. तर आहे ना मग सोपं? तर आता लाईट बिल भरत राहण्यापेक्षा स्वतःची वीज स्वतः तयार करा आणि आजच आपल्या छतावर सोलार सिस्टम बसवा आणि विजेचे ग्राहक नाही तर मालक बना.